नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उद्या जो ATKTचा पेपर होणार आहे OPN 101. ठीक आहे. OPN 101 या पेपरचे आपण आज IMP क्वेश्चन आज बघणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे जे प्रश्न उद्या पेपरमध्ये येतील. ठीक आहे. माझ्याकडे जवळपास 4 ते 5 प्रश्नपत्रिका आहेत. ठीक आहे. ह्या प्रश्नपत्रिकेमधून आपण IMP क्वेश्चन शोधणार आहे. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का समजा ह्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असेल, ठीक आहे, तर तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोरवरती परीक्षेत अभ्यास किंवा A2Talk असं तुम्हाला सर्च करायचं आहे. ठीक आहे. नंतर जसं तुमच्या समोर येईल असं हे ॲप्लिकेशन तुम्हाला जे आहे ते तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. यामध्ये तुम्हाला होम असाइनमेंटचे उत्तर वगैरे रेडीमेड दिलेले आहेत. ठीक आहे. आणि अजून बरंच काही आहे. तर तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. परीक्षेत अभ्यास असं तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा A2Talk असं तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला IMP क्वेश्चन शोधायचे आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला याच्यामध्ये काही IMP क्वेश्चन सांगणार आहे या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, इथं बघा तुम्हाला काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, वाचनाचे महत्त्व विशद करा. तर तुम्हाला वाचनाचे महत्त्व विशद करा. वाचनावरती एक प्रश्न 100% पडतो. ठीक आहे. जसं की फावल्या वेळातील वाचनाचे फायदे. वाचनाचे फायदे, वाचनाचे महत्त्व दोन्ही एकच उत्तर आहे, तुम्ही लिहू शकता. वाचनाची एकाग्रता. ठीक आहे. याचंही उत्तर तेच आहे वाचनाचं. वाचन म्हटलं की एकच उत्तर येणार याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला जवळपास 2 ते 3 प्रश्न वाचनावर उद्या पडतील. नंतर बघा, लेखन करताना येणाऱ्या अडचणी आणि लेखनाची प्राथमिक कौशल्ये. ठीक आहे. तर हे तुम्हाला एकच उत्तर आहे दोघांचं, ते तुम्ही लिहू शकता. नंतर आहे बघा, स्वयंअध्ययन म्हणजे काय. स्वयंअध्ययन म्हणजे काय, तुम्ही जो काही स्वतः अभ्यास करता. YCMमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं म्हणजे तुम्ही स्वतः अभ्यास करता, स्वयंअध्ययन करता. बरोबर. हे देखील तुम्ही मनाने लिहू शकता किंवा वाचून लिहू शकता. ठीक आहे. नंतर बघा, निबंध लेखनाचे महत्त्व आणि त्याचे उपयोग. तर ते तुम्हाला लिहायचं आहे. परत बघा, इथे लेखनावर प्रश्न आलेला आहे. लेखन, वाचन, ठीक आहे, श्रवण कौशल्य आणि पत्रलेखन यावर तुम्हाला 100% 2-2 किंवा 1-1 प्रश्न उद्या येणारच आहे. ठीक आहे. नंतर बघा, वक्तृत्वाची व्याख्या. तर हे नका करू. भाषणाचे हेतू ते वाचनामध्ये आलं किंवा भाषणामध्ये येऊन जातं. शब्द की अवयव हे वाचलं तरी चालेल. भाषा आटोपशीर ठेवण्यासाठी गरज का असते. ठीक आहे. भाषण आटोपशीर ठेवण्याची गरज का असते. ज्यावेळेस एखादा व्यक्ती भाषण करतो त्यावेळेस त्याला ते आटोक्यामध्ये करावं लागतं. तुम्ही बघितलं असाल की बऱ्याच ठिकाणी 2 शब्दामध्ये बोलतो असं म्हणतात. बरोबर. त्यामुळे ते आटोपशीर ठेवायचं असते, कारण भरपूर इतर लोकांनासुद्धा संधी द्यायची असते. त्यामुळे ते देणं गरजेचं असतं. ठीक आहे. बोलण्यातील सुस्पष्टता वाढवण्यासाठी कोणते उपाय आहेत हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. श्रवण कौशल्य विकसित करण्याची गरज हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. निरीक्षणाचे फायदे कोणते तेही तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची ओळख कशी करून द्यायची ते तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं, भाषण संभाषणमध्ये. नंतर बघा, वर्गीकरण व भाकीत करणे. ठीक आहे. हे नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. तर मित्रांनो, ही झाली एक प्रश्नपत्रिका. दुसरी प्रश्नपत्रिका बघूया आपण. यामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले ते. ठीक आहे. वाचन प्रक्रियेतील कोणतेही 5 घटक लिहा. जसं की आपण सांगितलं वाचनावर प्रश्न येणार आहे. हे बघा, इथं डबल वाचनाची संबंधित यावर देखील प्रश्न येणार आहे. आणि मूक वाचन म्हणजे काय, ते मूक वाचनाचे कौशल्य हे देखील तुम्हाला येणार आहे पेपरमध्ये. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे. एकाग्रता म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, लेखनात मनाची एकाग्रता नाहीशी करणारी कारणे कोणती. ठीक आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे तुम्ही. लेखनाचे महत्त्व हे देखील आपलं झालेलं आहे. निबंध लेखनाचे तंत्र स्पष्ट करा. श्रवणातील अडथळे स्पष्ट करा. हे आपण अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. यावर प्रश्न येणारच आहे. ठीक आहे. निरीक्षण म्हणजे काय हाही प्रश्न तुम्हाला मी सांगितलेला आहे. निरीक्षणात बाह्य साधनांची उपयुक्तता स्पष्ट करा. हे देखील तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे विशेष ग्रंथालयाचे स्वरूप स्पष्ट करा. व्हर्च्युअल क्लासरूम आभासी वर्ग स्वरूप स्पष्ट करा. ठीक आहे. व्हर्च्युअल क्लासरूम, लॉकडाऊनमध्ये बरेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास वगैरे घेतले असतील, त्यालाच व्हर्च्युअल रूम असे म्हणतात. ठीक आहे. तर हे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे. अजून बघा, आपल्याकडे कुठल्या प्रश्न आहेत जे आपण बघू शकतो. प्रकट वाचन म्हणजे काय, वाचनामागील विविध प्रेरणा, लेखनात येणाऱ्या अडचणी, हे वाचन लेखनावर हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. यावर उद्या प्रश्न तुम्हाला प्रत्येकी 2-2, 3-3 प्रश्न पडणारच आहेत. स्वयंअध्ययन म्हणजे काय, जे आपण अगोदर बघितलं. सारांश लेखनाचे महत्त्व. सारांश लेखन म्हणजे काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. श्रवण कौशल्य झालं, वक्तृत्व झालं. ठीक आहे. नंतर अजून कुठला बघितला आपण, शिक्षण कौशल्ये, स्थळ वर्णन कोश, इंटरनेटचे उपयोग लिहा. ठीक आहे. अभ्यास कारणी SQR हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. हे देखील उद्या पेपरमध्ये येऊ शकतं. ठीक आहे. अजून बघूया आपण थोडंसं, अजून एखादा पेपर बघूया. स्वयंअध्ययन झालं आपलं, लेखनाचे महत्त्व झालं, सुलेखन म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. वाचनाचे प्रकार, वाचन म्हणजे काय, अध्ययन म्हणजे काय. ठीक आहे. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. निरीक्षण म्हणजे काय, निरीक्षणातील ज्ञानेंद्रियांची भूमिका स्पष्ट करा. स्वयंअध्ययनासाठी ग्रंथालये कशी उपयुक्त ठरतात. ठीक आहे. व्हर्च्युअल क्लासरूम वगैरे परत प्रश्न. संदर्भ ग्रंथ म्हणजे काय, ग्रंथालयातील गुप्तवार मध्यती, शैक्षणिक ग्रंथालयांचे विविध प्रकार कोणते, हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे, जे तुमच्या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. खूप उपयुक्त असे हे
प्रश्न असणार आहेत, ठीक आहे, जे मी तुम्हाला सांगितले ते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तुम्ही हे आपल्या ॲप्लिकेशन परीक्षेत अभ्यास A2Talk हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला मी होम असाइनमेंटचे रेडीमेड आन्सर दिलेले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता तुम्हाला असाइनमेंट वगैरे द्यायचे असेल तर, ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.